तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय बुलढाणा यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर त्या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, जिल्हा न्यायालय बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील सफाईगार या पदासाठी उमेदवारांची निवड यादी तयार करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून इथं अर्ज मागवण्यात येत आहे. तर पदाचं जे नाव आहे ते आहे सफाईगार आणि त्याची इथं एक जागा आहे. आणि या पदासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर इथं उमेदवार किमान इयत्ता 4थी उत्तीर्ण असावा, तसेच तो शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावा. त्यानंतर पदाचे समारोप काम करण्याची त्याची इथं योग्यता असावी. त्यानंतर उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, तसेच झाडू कामाचा, इतर कार्यालय परिसर स्वच्छतेचा इथं अनुभव असणे आवश्यक आहे. त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे, तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी जी वयोमर्यादा आहे, तर ती इथं 43 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर या पदासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे, तर ते 15,000 ते 47,600 इतके मिळणार आहे. त्यानंतर इथं उमेदवारांसाठी काही सूचना आहेत. तर जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत, त्यांनी त्या विभाग किंवा कार्यालय प्रमुखाची लेखी परवानगी घेऊन इथं अर्ज करायचा आहे. तर उमेदवारांनी अलीकडील काढलेले जे पासपोर्ट फोटो आहे, तर ते अर्जावर चिपकवायचे आहे दिलेल्या जागी आणि त्यावर इथं स्वाक्षरी करायची आहे. तसेच तुम्हाला अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, तसेच जातीचा दाखला, सफाई कामाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, तसेच अधिवास प्रमाणपत्र, तर याच्या ज्या साक्षांकित प्रती आहे, तर तुम्हाला तुमच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती इथं अर्जासोबत जोडायच्या आहेत. त्यानंतर स्वतःचा पत्ता लिहिलेले एक पोस्टाचे पाकिट अथवा ₹10चे पोस्टाचे पाकिट लावलेला व स्वतःचा पत्ता लिहिलेला लिफाफा तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचा आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांना पुढील चाचणीसाठी इथं बोलवण्यात येईल. उमेदवारांची यादी अंतिम दिनांकाच्या 15 दिवसानंतर जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावर व संकेतस्थळावर इथं प्रसिद्ध करण्यात येईल. त्यासोबत पुढील चाचणीचे जे वेळापत्रक आहे, ते पण इथं प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर निवड समिती समान निकष लावून अनुभव, पात्रता, पदासाठी योग्यता याचा विचार करून उमेदवार निवडीसाठी योग्य त्या प्रकारच्या चाचण्या व मौखिक परीक्षा घेऊन उमेदवाराची इथं निवड केली जाईल. तसेच उमेदवाराने मुलाखतीच्या वेळी मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती आणि 2 सन्मान्य व्यक्तींनी दिलेले चारित्र्य दाखले तुम्हाला इथं सादर करावे लागतील. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. ही जाहिरात जिल्हा न्यायालयाच्या संकेतस्थळावर इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना आहे सफाईगार या पदासाठी. तर इथे तुमचा फोटो चिपकवायचा आहे, त्यावर इथं स्वाक्षरी करायची आहे तुमची. त्यानंतर इथे तुमची संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर इथे तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्जासोबत जोडलेली जी कागदपत्रे आहे, तर त्यांची इथं माहिती द्यायची तुम्हाला. त्यानंतर जो अर्ज आहे, तर तो तुम्हाला इथं स्पीड पोस्टाद्वारे पाठवायचा आहे. तर उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाकद्वारे किंवा स्पीड पोस्टाद्वारे सफाईगार या पदासाठी अर्ज असे लिफाफ्यावर लिहून तुम्हाला जो अर्ज आहे, तर तो प्रबंधक जिल्हा न्यायालय बुलढाणा यांच्याकडे पाठवायचा आहे. 19/4/2024 रोजी पर्यंत पोहोचतील अशा बेताने तुम्हाला इथं अर्ज पाठवायचा आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या पी-डी-एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील.